मेघालय हे ईशान्य भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे। मेघालयमध्ये अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत। येथे तुम्हाला पर्वतरांगा, उंच पठार, सुंदर धबधबे, नद्या, हिरवी कुर्ण तसेच नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळेल। मेघालयची राजधानी शिलाँग हे पर्यटकांसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मेघालयमधील नैसर्गिक पर्यटन स्थळांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। नंबर 1, शिलाँग। मेघालयाची राजधानी शिलाँग हे एक सुंदर हिल स्टेशन आहे। या हिल स्टेशनच्या आजूबाजूला हिरवाई दिसते, सुंदर धबधबे आणि उंच टेकड्या तसेच सुंदर जंगलांच्या मधोमध असलेल्या या शहरात सर्व सुविधा उपलब्ध आहेत। नैसर्गिक सौंदर्यात आरामशीर सुट्टी घालवण्यासाठी आपण या ठिकाणी येऊ शकता। नंबर 2, डॉकी तलाव। मेघालयमध्ये स्थित डॉकी तलाव त्याच्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे। या तलावाचे पाणी अगदी काचेसारखे चमकते आणि स्वच्छ आहे। पावसाळ्यात डॉकी तलावाचे दृश्य अधिकच सुंदर पाहायला मिळते। पावसाळ्यात उमंग टोक नदीवर बोट शर्यतीचे आयोजन केले जाते। त्यात सहभागी होऊन मन प्रसन्न होते। यासाठी या ठिकाणी नक्कीच भेट द्या। नंबर 3, चेरापुंजी। चेरापुंजी जगातील सर्वाधिक पाऊस पडण्यासाठी प्रसिद्ध आहे। तसेच हे ठिकाण खूप हिरवेगार आणि सुंदर आहे, जिथे अनेक धबधबे आहेत। निसर्गप्रेमींसाठी हे एक योग्य ठिकाण आहे। चेरापुंजीला झाडांच्या मुळांपासून विकसित नैसर्गिक पूल आपल्याला पाहायला मिळतील। तसेच डौकी, नोहकालिकाई, मवसमाई गुहा ही चेरापुंजीमधील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत। नंबर 4, मॉन्सिन राम। मेघालयाला गेले तर मॉन्सिन राम सहलीला नक्कीच जा। पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी इथे अनेक पर्यटक भेट देत असतात। मावलिंग नांग हे भारतातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। पावसाळ्यात तुम्ही मॉन्सिन रामला भेट देऊ शकता। नंबर 5, एलिफंट फॉल। हा मेघालयातील खासी हिल्स जिल्ह्यातील एक हत्ती फॉल आहे। हे ठिकाण पर्यटकांना स्वर्गाची अनुभूती देते। डोंगरांच्या खडकांवरून हत्तीप्रमाणे कोसळणाऱ्या धबधब्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे याला एलिफंट फॉल असे नाव देण्यात आलेले आहे। नंबर 6, राज्य संग्रहालय। मेघालय हे राज्यातील पर्यटकांसाठी राज्य संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे। हे एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे, जिथे आदिवासी काळातील कलाकृती आणि पौराणिक ग्रंथांचे संग्रह जतन केले जातात। तर मित्रांनो, मेघालय या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक पर्यटन स्थळांविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।